गौतम बुद्धाचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. जय असो. हवा नाही लागली तिकडे गाडी वाटीला उचला वरती. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं सचिंत पर्योदपण एतं बुद्धदशात्. तथागत बुद्धांचा विजय असो. तथागत बुद्धांचा विजय असो. वरती करा. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 विनंती करतो आहे. समोर ज्यांना बोर्ड आहे तिथे वाचा. ज्यांच्याकडे नंबर 1 मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय. हा खोटा व थोडसा करणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो. मी समाज स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. मी तथागताने सांगितलेल्या 10 पारमितांचे मी पालन करीन. मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही. ज्ञान शील करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. माझ्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या मनुष्य माणसाला असमान नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. बुद्ध धम्म हाच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानत करतो. इतपर मी कोणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. जय भीम. जय भीम. बुद्धाचा विजय असो. विजय असो. प्रतिज्ञाचा विजय असो. विजय असो. विजय असो. प्रतिज्ञा चिराई हो. विजय असो. विजय असो. डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. पंचशिलेचा विजय असो. विजय असो. तथागत बुद्धाचा विजय असो. विजय असो. जय भीम. भीम. जय भीम. जय भीम. जय भीम.
यांना प्रथम अभिवादन करतो. 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी आपणाला बौद्ध धर्माची दीक्षा देताना ज्या धर्मामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्या धर्माचा त्याग करून समतेवर आधारित धर्माची आपल्याला दीक्षा दिली आणि ज्या धर्मामध्ये अंधश्रद्धा देवी देवतांचा बाजार होता तो त्याग करून बाबासाहेबांनी समतेवर आधारित बंधुतेवर आधारित बौद्ध धर्माची दीक्षा देताना आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्याचे महत्त्व आपल्याला विसरून चालता येणार नाही. कारण या बाबासाहेबांनी या ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या सर्व महत्त्वाच्या आहेत. कारण इथली जातीयवादी व्यवस्था ही वर्णव्यवस्थेवर आधारित होती. इथला धर्म जो आहे हिंदू धर्म तो जाती व्यवस्थेवर आधारित होता. माणसाला पाणी पिण्याची मनाई होती. बाबासाहेबांनी एवढ्याच्या सभेमध्ये घोषणा केली होती 1935ला, मी हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मानणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1956ला आपल्याला जेव्हा दीक्षा देताना ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या ती खरी बौद्धाची ओळख आहे हे आपण विसरत चाललेलो आहोत. म्हणून या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी का दिल्यात? आजही आम्ही दिवाळी साजरी करतो. बाबासाहेबांनी कोणताही हिंदू धर्म करणार नाही, आम्ही सर्व आता बाजूला करतात म्हणून आम्ही करतो. हिंदू धर्मातल्या ज्या चालीरीती आहेत, जे सण त्योहार आहेत, त्यामुळे तुमच्या लोकांचं होतो. तो जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी, तो जर तुमच्या कल्याणासाठी वापरला तर सर्वांचं कल्याण होईल. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे बाबासाहेबांनी दिलेल्या समतेच्या संदेशाप्रमाणे अत दीप भव जे बाबासाहेबांनी हा संदेश दिला होता त्याप्रमाणे आम्ही स्वयंप्रेरित होऊन शिक्षणाची कास धरली आणि मोठमोठ्या हुद्द्यावर गेलेलो आहोत. ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे आज बौद्ध धर्माचे अनुयायी हे विसरत चाललेले आहे. हिंदूचे सण साजरे करतात आणि देवी देवताला परत घरात आणलेले आहेत. समोर बाबासाहेबाचा फोटो असतो आणि आतमध्ये त्यांचे अजूनही मंदिर असतात. बाबासाहेबांनी घोषणा केल्यानंतर 14 ऑक्टोबरला देवी देवता विसर्जित करा, त्यावेळेचा तो अशिक्षित समाज असताना एका रात्रीतून सर्व देवी देवता विसर्जित केल्या होत्या. म्हणून ही प्रगती झालेली आहे. परत आपल्याला आपला उत्कर्ष साधायचा असेल बौद्ध धर्म त्या सर्व अनुयायांनी एकजूट व्हायला पाहिजे. आपल्याला बाबासाहेबांनी ज्या 3 संघटना दिल्या होत्या, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी, समता सैनिक दल, हे विलयास गेलेले आहे. या सर्व ज्या बाबासाहेबांनी दिलेल्या संघटना आहेत त्याचं पुनर्जीवन झालेलं पाहिजे आणि त्या सर्व संघटना जोपर्यंत मोठ्या होणार नाही तोपर्यंत आपला जो राजकीय वारसा आहे तो आपण पुढे नेऊ शकणार नाही. जो आपला धार्मिक जो आपला धम्माच्या आधारावरचा जो वारसा आहे तो पुढे आपण नेऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला या 3 संघटना मजबूत करायच्या असतील तर बौद्ध अनुयायांनी सर्वांनी एकत्र येऊन पुढे आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही, पक्षाच्या गटागटात तटात फेरले राहणार आहात, तोपर्यंत तुम्ही कधीही एकत्र येऊ शकणार नाही आणि तुमच्यावर सातत्याने अन्याय होणार आहे. संविधान बदल डालेंगे जाहीरपणे सांगतात. संविधान या देशाचा आत्मा आहे. संविधान या देशाचा मूळ ग्रंथ आहे. तो वाचवण्याची, तो त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपण शासनावर दबाव टाकून करू शकतो. त्यासाठी राजकीय ताकद सुद्धा आपली उभी झाली पाहिजे. आणि आम्ही म्हणूनच म्हटलेलं आहे की येणारी आता पानिपत झालेलं आहे. 15 उमेदवार तुमच्या एका वॉर्डातून उभे राहतात, एका मतदारसंघातून उभे राहतात. कशी तुमची राजकीय ताकद दिसून येणार? आणि म्हणून या येणाऱ्या कॉर्पोरेशन निवडणुकीमध्ये तरी कमीत कमी 1 वॉर्ड 1 उमेदवार ही संकल्पना तुम्ही पुढे आणली पाहिजे. जो कोणी गद्दारी करत असेल त्याला त्याच्या गद्दारीची आता आठवण करून देणे गरजेचे आहे. माझा समाज, माझा बौद्ध समाज, बाबासाहेबाला अभिमान होता. महार समाजाविषयी बाबासाहेबाला अभिमान होता. आपल्यालाही आपल्या समाजाविषयी अभिमान वाटला पाहिजे. बाकीचे लोक म्हणतात गर्व से कहो. अरे क्या गर्व से कहो? जिथं विषमता आहे, जिथं अन्याय आहे, जिथं अत्याचार आहे, महिलांवर बलात्कार होतात, मुलींवर बलात्कार होतात, दरोडे पडतात, अत्याचार होतात, अशा याचा आम्ही कधी म्हणणार नाही. गर्व है हम म्हणेंगे ये मेरा भाई है, ये मेरा दादा है. यांना जो सन्मान देतो सन्मान मिळेल. आणि ह्या धर्म जो आहे हा या जगातल्या पाठीवरचा असा एक धर्म आहे
जो ईश्वराला नाकारतो आणि या जगामध्ये ईश्वर नाही आहे हे फक्त बौद्ध जनतेलाच माहित आहे आणि एक ब्राह्मणांना माहित आहे. म्हणून ईश्वराला नाकारण्यासाठी आपण या 22 प्रतिज्ञा आता घरोघरी गेल्या पाहिजेत. याचं नियमित वाचन झालं पाहिजे. एवढंच नव्हे तर आपल्या लग्न समारंभाच्या पत्रिकेवरती या 22 प्रतिज्ञाचा प्रिंट झाल्या पाहिजेत. कारण 22 प्रतिज्ञा ह्या आता आमचा अभिमान झालेला आहे आणि ह्या अभिमान आपण बाळगला पाहिजे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक न्याय व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना दर्जाची व संधीची निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासक निर्धार करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय संविधान. जय संविधान. यानंतर MS वानखेडे सर जे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती.